Hello, dear students. Kinetic theory of gases या दुसऱ्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आयडियल गॅस इक्वेशन. आता या आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला माहित आहे, या आयडियल गॅस इक्वेशन तुम्ही 11वी 12वीला शिकलेला आहात. समजा एक गॅस घ्या, त्याचं व्हॉल्यूम व्ही आहे आणि समजा त्याचं प्रेशर आहे पी. सो फॉर 1 मोल ऑफ द गॅस, आयडियल गॅस इक्वेशन इज गिवन बाय PV is equal to RT. Here T is the absolute temperature, P is the pressure of gas molecule, V is its volume, and R is universal gas constant, and T is the absolute temperature of the gas. आता हे जे आयडियल गॅस इक्वेशन आहे ते 1 मोल ऑफ गॅस साठी ट्रू आहे. 1 मोल ऑफ द गॅस म्हणजे काय? 1 मोल ऑफ गॅस हे बऱ्याच जणांना माहित नसते. जरी तुम्ही BSc 2 ला आला तर 1 मोल ऑफ द गॅस ही कन्सिडर माहित असते. 1 मोल ऑफ द गॅस कंटेन्स 1 ॲव्होगाड्रो नंबर ऑफ द मॉलिक्युल्स. 1 ॲव्होगाड्रो number of gas molecules. आता 1 ॲव्होगाड्रो नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स म्हणजे किती? साधारणतः 6.023 into 10⁻23 नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. त्याला म्हणायचं 1 मोल ऑफ द गॅस. म्हणजे 1 मोल ऑफ द गॅस मध्ये 1 ॲव्होगाड्रो नंबर इतके गॅस मॉलिक्युल्स असतात. So this equation is true for 1 mole of the gas. Now if there are n mole of the gas, then we write PV is equal to nRT. So we can say ते 11वी 12वीचं तुमचं रिपिटेशन आहे, ते फक्त जस्ट मी एक्सप्लेन केलं आहे. बेसिक गोष्ट आहे. 1 मोल ऑफ द गॅस म्हणजे नेमकं काय? तर 1 मोल ऑफ द गॅस मध्ये एवढे मॉलिक्युल्स असतात. 6.023 10⁻23 गॅस मॉलिक्युल्स असतात. तर हे आपण इथं घेऊया की दिस इज, सो वी आर कन्सिडरिंग हिअर 1 मोल ऑफ द गॅस मॉलिक्युल, दॅट इज PV is equal to इक्वेशन 1. आता इथं थोडं पाहूया आपण की समजा consider a gas molecule is enclosed in a container. एका कंटेनर मध्ये गॅस भरलेला आहे आणि let its volume is V. तर समजा हा असा कंटेनर असेल, आपण असं काढा डायग्राम की बाबा हे असं कंटेनर आहे आणि त्यामध्ये we have filled the gas molecule, gas having volume V. आता काय होईल की it is enclosed in this container. So this gas exerts a pressure on the wall of the container. हे गॅस मॉलिक्युल्स काय करतील? बाहेर पडायचा प्रयत्न करतील ना त्या कंटेनरच्या, आणि त्यामुळे त्या प्रयत्नात ते काय करतील? त्या कंटेनरवरती प्रेशर एक्झर्ट करतील. आता हे प्रेशर किती असेल? सो प्रेशर एक्झर्टेड बाय दिस गॅस मॉलिक्यूल इज इक्वल टू, इट इज गिवन बाय 1/3 rho c². The rho represent the density of this gas. बघा ना, आता हे इक्वेशन डायरेक्ट घेतलेलं आहे, हे तुम्ही बघितलेलं आहे 11वी 12वीला आहे इक्वेशन, की हे डेव्हलप करता येते आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण डायरेक्ट घेऊया. समजा हा गॅस मॉलिक्युल आहे व्हॉल्यूम V.
तर हे गॅस मॉलिक्युलनी या गॅसने त्या वॉल्स ऑफ द कंटेनरवरती एक्झर्ट केलेलं प्रेशर किती असते 1/3 रो सी स्क्वेअर. रो रिप्रेझेंट द डेन्सिटी ऑफ द गॅस मॉलिक्युल्स, डेन्सिटी ऑफ द गॅस, and C represent RMS velocity, that is root mean square velocity. आता RMS ची व्हॅल्यूज आहे ते तुम्ही कशी काढता? RMS मिळलं रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी म्हणजे नेमकं काय? आता हे बऱ्याच जण माहित असतं की व्हॉट इज दिस रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. आलाय हा शब्द आपण ते बोलायचा. तर RMS म्हणजे समजा हा गॅस मॉलिक्युल्स असतात की बाहेर याच्या पूर्वी लेक्चर सांगितलं की गॅस मॉलिक्युल्स असतात आणि त्यांची मोशन रँडम असते. हा गॅस मॉलिक्यूल इकडे असतो, हा गॅस मॉलिक्यूल, प्रत्येक गॅस मॉलिक्यूलची जी मोशन असते ती वेगळ्या डायरेक्शन असते आणि त्यांची वेलोसिटी वेगळी असते. त्यांची वेलोसिटी वेगळी असल्यामुळं आता सी म्हणून आरएमएस कन्सेप्ट इथे घ्यायची. आरएमएस समजा एखाद्या गॅस मॉलिक्यूलची वेलोसिटी V1 असेल, याची V2 असेल, याची V3 असेल, याची V4 असेल, याची V5 असेल, अप टू n मॉलिक्यूल आपण करूया Vn. मग प्रत्येक गॅस मॉलिक्यूलची वेलोसिटी समजा आपण म्हणूया की V1, V2, V3, V4 अप टू Vn. मला त्याचा स्क्वेअर घ्यायचा, दॅट इज V1 स्क्वेअर प्लस V2 ॲट V2 स्क्वेअर, V3 स्क्वेअर प्लस डॅश अप टू Vn स्क्वेअर. स्क्वेअर घेतलं आणि ते n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स just divided by n number of molecules and take its root, square root, आणि त्याला म्हणायचं VRMS, काहीतरी म्हणायचं C रो सी स्क्वेअर, that is RMS velocity. So VRMS equal to, so P is equal to 1/3 रो सी स्क्वेअर. VRMS ऐवजी आपण इथं C म्हणूया, P is equal to C for RMS velocity, that is equal to V1 square plus V2 square plus V3 square plus dash dash up to Vn square upon n. तर ही कन्सेप्ट आहे इथं आरएमएस वेलोसिटी. का घेतली ही कन्सेप्ट? प्रत्येक गॅस मॉलिक्यूलची वेलोसिटी वेगळी असते आणि त्यांची वेलोसिटी रँडम असते. म्हणजे एखादी पॉझिटिव्ह डायरेक्शन असेल तर दुसऱ्याची निगेटिव्ह डायरेक्शन असते. मग ते निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण स्क्वेअर घेतलेला आहे, म्हणजे टोटल ॲडिशन करण्यासाठी, हो की नाही. समजा एखाद्याची वेलोसिटी +50 मीटर पर सेकंड असेल, दुसऱ्याची वेलोसिटी -50 पर मीटर सेकंड असेल, दोघांचं ॲडिशन केलं तर 0 येईल. तर ते 0 येऊ नये म्हणून त्याचा स्क्वेअर केलेला आहे. तर ह्या कन्सेप्ट आहेत बेसिक ज्या तुम्हाला माहीत पाहिजे. सो जस्ट दिस इज द प्रेशर exerted by the gas on the wall of the container. So P is equal to 1/3 रो सी स्क्वेअर. आपण याला इक्वेशन 2 लिहूया. Now we can say like this. Suppose m be the mass of this gas which is enclosed in a container, and as you know Vv is volume, then by definition of density rho is equal to m upon V. Density of the gas, mass per unit volume म्हणजे density. तर so density of the gas molecule rho is equal to m upon V. Now just you substitute this value in equation 2, so you will get P is equal to 1/3 m upon V into C square. Just you transfer this V at this side, so you will get PV equal to 1/3 mc square. So we can write like this. So this is equation here 3. So PV is equal to 1/3 mc square. Now just you equate this 1 and 3. By equating 1 and 3, so you will get PV equal to RT equal to 1/3 mc square. So just we can write like this, or we can write like this: RT equal to 1/3 mc square. Is PV equal to RT equal to 1/3 mc square. Now we can write like this equation, that is RT equal to, can I write this 2 of
3 into 1/2 mc square. आपल्याला लिखतो का सांगा? It means the same thing. Just multiply and divide by 2. So this is RT equal to 2 by 3, 1/2 mc square. And that is RT is equal to 2 by 3 into E, where E represents energy of the gas. It is 1/2 mc square. So here E represents energy of the gas molecule. So E is equal to 1/2 mc square. So we can write like this is equation 4 and this is equation 5. बघा आपण काय काय concept घेतल्या. हे ideal gas equation. This gas equation is true for 1 mole of the gas. 1 mole of the gas ची concept मी तुम्हाला सांगितलेली आहे काय आहे. PV equal to RT. This is equation 1. आता आपण म्हणूया की consider gas of mass M enclosed in a container having volume V. Then pressure exerted by the gas molecules on the wall of the container is given by P equal to 1/3 rho c square. Equation where rho is the density of the gas, c represents its RMS velocity. Just we have seen what is RMS velocity. So this is we have put this is equation 1 and this is equation 2. Now by definition density rho is equal to m by v. It is nothing but the mass per unit volume. And again we can write like this. P is equal to, just we substitute this value of rho in equation 2. So that is P is equal to 1/3 m upon v into c square. Or we can write like this. PV is equal to 1/3 mc square. So this is equation 3. Now just equate equation 1 and 3. So you will get this equation or RT equal to 1/3 mc square. We can put this is equation 4. And from this RT is equal to, just you write above equation can be written here. Just you multiply by 2 and divide by 2. So 2 by 3 into 1/2 mc square. It means the same thing. So that is RT equal to 2 by 3 into E. This is equation 5, where E equal to 1/2 mc square. This E represents the kinetic energy of that gas. 1/2 mc square. Kinetic energy 1/2 mv square. इथं आपण mc square. So this is one thing. So this is we have right. Now again, just I will go down this. अजून हे expression elaborate करायचं आहे. So from equation 4 we have. So I will write here from equation 4 we have RT equal to 1/3 mc square. बरोबर आहे का? हे इक्वेशन आहे. मग आता काय होईल सांगा. c square is equal to 3RT upon m. And that is c equal to 3RT upon m. बघा सिंपल एक्सप्रेशन आहे. या इक्वेशन वर आपण काय केले. RT equal to 1/3 mc square घेतलेला आहे. Just we have simplified this equation. C square equal to 3RT upon m, and from this C is equal to square root of 3RT upon m. Now just look at this equation. All this 3R upon m is a constant quantity and variable quantity is temperature, and hence we can say that the RMS velocity is directly proportional to square root of absolute temperature. बघा या conclusion ला आपण आलो की RMS velocity C is directly proportional to square root of absolute temperature. Now again, आता आपण काय बघूया interpretation of temperature. So just हे झालं इथपर्यंत equation. So just solve this. We have solved. Now we'll write like this. Interpretation of temperature. हे फार महत्त्वाचं आहे. As per concern your examination, I will write here
interpretation of temperature. Of course, it's absolute temperature. Interpretation of temperature. Now look at this from equation 5. Just we have seen that is RT equal to 2 by 3 into E. So just we have seen RT is equal to 2 by 3 into E. And hence from this equation we can write like this: E is equal to 3 by 2 into RT. Just you transfer this to 3 at LHS, so you will get E equal to 3 by 2 RT. Again we can write like this: just suppose there are n number of gas molecules or n number of molecules, so we can write like this: E upon n equal to 3 by 2 R upon n into T. Or we can write like this: E upon n equal to 3 by 2 Kp. Now this equation represents the kinetic energy per molecule of the gas is equal to 3 by 2 Kt. And so this represents the interpretation of temperature. So this is known as interpretation of temperature. अतिशय सोपं आहे बघा. ह्या इक्वेशन वरून घेतलं आपण किती RT equal to 2 by 3 into E. Equation 5, RT equal to 3 by 2 E. We have this equation. From this equation we get E equal to 3 by 2 into RT. Now just you divide this equation by n number of gas molecules. Suppose that 1 mole of the gas contains n number of gas molecules. Of course it contains Avogadro number. So that is E upon n equal to 3 by 2 R upon n into T. So E by n equal to 3 by 2 Kt. Now this E by n represent the average energy, or we can say that the kinetic energy per molecule of the gas is equal to 3 by 2 Kt. So this equation represent the interpretation of temperature. तर आताच्या लेक्चरला एवढंच. थँक यू.